लेट्स स्टार्ट. प्लेस ऑफ सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस जसं आपल्याला माहिती आहे की सर्व्हिस देणार एक पर्सन आहे, सो काही गुड्स नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्सन ज्या ठिकाणी रीच होईल त्या ठिकाणी काय असणार आहे, लास्ट प्लेस ऑफ सप्लाय आपण काय करणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. त्याच्याशी थोडीशी थेअरी दिलेली आहे, फक्त सेक्शन साठी काय करा, एकदा जस्ट बघून ठेवा. मिस्टर ए, अ चार्टर्ड अकाउंटंट रजिस्टर इन मुंबई. ओके, एक चार्टर्ड अकाउंटंट आहे मिस्टर ए, त्याचं रजिस्ट्रेशन मुंबईमध्ये झालेलं आहे. मेक अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू हिज क्लायंट मिस्टर बी ऑफ बेंगलोर. ओके, बेंगलोरमध्ये त्याने काय केलेलं आहे, त्याच्या क्लायंटना सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे कर्नाटका. सो दोन्ही पण रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, आता जो चार्टर्ड अकाउंटंट आहे तो मुंबईमध्ये रजिस्टर आहे आणि त्याचा जो क्लायंट आहे बेंगलोर, त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन कर्नाटकामध्ये असणं महत्वाचं आहे. देन इन दिस केस, सिन्स द सप्लाय इज मेड टू बी रजिस्टर पर्सन, इन प्लेस ऑफ सप्लाय इज लोकेशन इन द रजिस्टर रेसिपियंट. आता रेसिपियंट इथे कोण असणार आहे, जो सर्व्हिस रिसीव करतोय तो असणार आहे. दॅट मीन्स तुमचं प्लेस ऑफ सप्लाय काय येईल तर बेंगलोर येणार आहे. ओके, सो ॲज पर दी फॉर्मॅट फक्त आपण काय करूया, पुटअप करूया. इथे तुम्हाला एवढंच विचारलं जातं फक्त सेंटेन्समध्ये की प्लेस ऑफ सप्लाय काय आहे. फक्त थोडीशी आपली प्रॅक्टिस म्हणून आपण काय करतो, फॉर्मॅटमध्ये पुटअप करूयात. कॉलम करा. किती कॉलम केले होते बघा आपण. काय काय हेडिंग होते आठवत आहेत. प्लेस ऑफ सर्व्हिस, सप्लायर लोकेशन. हां, सप्लायर लोकेशन. एक मिनिट. प्रॉब्लेम नंबर 19 बघतोय ना आपण. सो सप्लायर लोकेशन. देन रिसिपियंट लोकेशन. प्लेस ऑफ सप्लाय. एक मिनिट वरती नाही बघितलं. रेसिपियंट लोकेशन, प्लेस ऑफ सप्लाय. देन नेचर होतं ना, नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन अँड टॅक्स ऍप्लिकेबल. हां, टॅक्स पेएबल. मैडम अगर इंडिया के बाहर कंट्री से तो टैक्स पेएबल नहीं आएगा ना. नाही येणार तो. मग ते नॉट ऍप्लिकेबल फक्त म्हणायचं, प्लेस ऑफ सप्लाय मध्ये नॉट ऍप्लिकेबल. सो हा 19 नंबरचा प्रॉब्लेम आहे. हा हा सो सप्लायर कुठे, मुंबई. देन रेसिपियंट कुठे आहे, कर्नाटक. कर्नाटका. देन प्लेस ऑफ सप्लाय कर्नाटक. कर्नाटका बेंगलोर आहे ना. बैंगलोर कर्नाटक.
Then nature. interstate. IGST. आता तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारलं ना तरी पण ह्या फॉर्मॅट मध्ये काय करा, थोडस आन्सर मेन्शन करा. ठीक आहे. आणि फक्त जर पॅरामध्ये लिहायचं असेल तर ॲज पर दी सेक्शन 12 सबसेक्शन. ओके. Then recipient and a supplier is located in one city or different city. That is why the applicable IGST, it is the interstate transaction. हे तुम्ही म्हणजे पॅरामध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. ठीक आहे. चला पुढचा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 20. Mr. A, a chartered accountant registered in Mumbai, make a supply of services to his client Mr. U of Udupi, Karnataka and not registered. Okay, जो recipient आहे त्याचं registration नाहीये. So, if the address of Mr. U is available in the record of Mr. A, location of Mr. MU, that is Mr. U, that is Udupi will be the place of supply. Okay, else the location of Mr. A, which is Mumbai. So will be the place of supply काय असणार आहे, मुंबई असणार आहे. सो ॲज पर दी ट्रान्झॅक्शन जर तो रजिस्टर असेल दोन्हीकडे तर काय येणार आहे, प्लेस ऑफ सप्लाय येणार आहे कर्नाटका. लक्षात आलं का? बट आता इथे काय आहे, उडपी कर्नाटका जे रजिस्टर नाहीये म्हणून तर काय येणार आहे, सप्लायरचं लोकेशनच काय येणार आहे, प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे. सो मेन्शन करा. फर्स्ट आहे मुंबई. देन रिसिपियंट लोकेशन उडपी. हा फक्त मेन्शन करा ब्रॅकेटमध्ये नॉट ऍप्लिकेबल म्हणा. आता प्लेस ऑफ सप्लाय मध्ये नॉट ऍप्लिकेबल म्हणा. इथे दिलेली इन्फॉर्मेशन जस्ट पुटअप करा. कर्नाटका. देन प्लेस इथे नॉट ऍप्लिकेबल म्हटलात ना तरी चालेल, म्हणजे पुढे पण एक्सप्लेनेशन मध्ये म्हणू शकते नॉट रजिस्टर. सो प्लेस ऑफ सप्लाय मुंबई. as per the section 12, as per the section सेक्शन मेन्शन करा. सेक्शन 12 नुसार काय आहे, लोकेशन ही मुंबई. देन इंटरस्टेट बाकी सेम इंटरस्टेट अँड IGST. इंट्रास्टेट ना मॅडम, मुंबई मुंबई सॉरी मुंबईमध्ये येईल ना, इंट्रा येईल. इंट्रा बरोबर, कारण प्लेस चेंज झाला. हा CGST अँड SGST. आधी चेक करायला ना, इथे कुठला घेतला मी. 27, 28, 21, 22, 23, 24. एक मिनिट. बघा आपण याच्यामध्ये काय बघितलं, हे प्लेस म्हणजे इमुवेबल प्रॉपर्टीसाठी जरी असेल तरी तुमचा लास्ट प्लेस ऑफ सप्लाय काय आहे किंवा जिथे तुम्ही लास्ट सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड करता विदिन द कंट्री असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर ते असणार आहे तुमचं प्लेस ऑफ लास्ट सप्लाय. नेक्स्ट आहे 23. 23 मध्ये काय सांगितलं बघा प्रॉब्लेम. 23 ना 22. Mr. X as a consulting engineering based in Mumbai
Maharashtra render professional services in the respect of an immovable property of Mr. Y, Bangalore, located in Australia. Okay, so त्याचं लोकेशन कुठे आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे recipient. Since the immovable property is located outside in India. Okay, इंडियाच्या outside आहे. That is why the place of supply of service is location of the recipient. Okay, आता recipient कुठे आहे ते काय होणार आहे तुमचं प्लेस ऑफ सर्व्हिसेस होणार आहे किंवा प्लेस ऑफ सप्लाय होणार आहे. दॅट मीन्स बँगलोर बिकॉज इट इज नॉट अँड नॉट द प्लेस वेअर द इमूवेबल प्रॉपर्टी इज आउटसाइड इंडिया. म्हणजे आउटसाइड असेल तर लक्षात ठेवा लास्ट रेसिपियंट तुमचा कुठे आहे तो इंडियामध्ये असणं महत्वाचं आहे. तर असणार आहे तो प्लेस ऑफ सप्लाय. पुटअप करा. सप्लायर मुंबई. सगळे मुंबईमध्येच आहेत. मुंबई. देन हा कुठे आता बेंगलोर ना. रेसिपियंट कुठे बेंगलोर. बँगलोर. बँगलोर. आणि इथे म्हणजे असे जर सेपरेट तुम्हाला आले ना तर थोडस डिस्क्राईब करा. हा So recipient immovable property located in outside India. That is why the place of supply is a recipient address किंवा recipient location. असं नोट म्हणून एक मेन्शन करा. बँगलोर. इंटरस्टेट. IGST. Next 23. Mr. NG, a consulting engineering based in Mumbai, Maharashtra, render professional services in the respect of the highway connection Mumbai-Delhi industrial corridor. Since the immovable property road is located is more than one state, so the supply of services shall be treated as made in each of the respective state. आता इथे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला ना एखाद्या रोडशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन विचारलं जातं आणि तिथे प्लेस ऑफ सप्लाय काय आहे तर बेसिकली काय आता बरेचसे जे रोड असतात ना ते दोन्ही काय करतात स्टेट यूज करतायत. तर जसं आपल्याला माहिती आहे की तिथे ना एक बाउंड्रीचा बोर्ड असतो बघा की इथून जे काय म्हणजे काय म्हणतात त्याला इथून प्लेस काय होणार आहे या स्टेटची चालू होईल या स्टेट पासून या प्लेस ही प्लेस चालू होईल असे जिथे सेंटरला बोर्ड असतात तिथून काय होणार आहे तो प्लेस काय होईल चेंज होईल. लक्षात आलं. सो इथे स्पेशली मेन्शन काय केलंय बघा इथे. सो बेसिकली हायवेशी रिलेटेड जे जे ट्रान्झॅक्शन असणार आहे त्यांच्या कॉरिडॉरचा हा इथे तुम्हाला सेंटेन्स ते पुटअप करायला लागेल. सो इमूवेबल प्रॉपर्टी दॅट मीन्स रोड इज लोकेटेड इज मोर दॅन वन स्टेट. So the supply of services shall be treated as made in each of the respective state. म्हणजे जिथे तुमचा सपोज आता हा इथे इतका मोठा रोड आहे तर हा पहिला पार्ट जर असेल महाराष्ट्राचा आणि दुसरा पार्ट जर असेल दुसऱ्या स्टेटचा तर स्पेसिफिक दोन्ही स्टेटला काय होणार आहे तर ते स्पेसिफिक प्लेस अप्लाय होणार आहे. सो इन प्रपोर्शन हे वर्डिंग महत्वाचं आहे. इन प्रपोर्शन द व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस सेपरेटली collected or determined in the terms of the contract or agreement entered in this regard. Okay, so as per the section 12 subsection 3 the supply of place depends on proportionate value of the services or depends on corridor area. Corridor area कुठेपर्यंत आहे त्यांचा तिथेपर्यंत प्लेस ऑफ सर्व्हिसेस काय असेल तर ऍप्लिकेबल असेल. ठीक आहे. मग तुम्हाला हे सेंटेन्स मध्येच काय करायचंय याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. फक्त पुटअप करायचं असेल तर करा इथे. मिस्टर NG consulting engineering based in Mumbai. So first Mumbai in Maharashtra render professional services in the respect of highway Mumbai-Delhi construction road.
मुंबई दिल्ली. ओके, सो इथे प्लेस ऑफ सप्लाय मेन्शन करा. प्रपोर्शनेट एरिया ऑफ कॉरिडोर एरिया. ठीक आहे. देन सेम इंटरस्टेट. इंटरस्टेट झाले का इथे. IGST. लक्षात आलं ना. हाँ नादिरा आहे की नाही. हाँ मैडम. ओके, नेक्स्ट कुठे आलो. 24th. Mr. Ramesh, a chartered account, New Delhi, traveled to Mumbai for a business and stay in the hotel there. The place of supply is accommodation services in the place where the hotel is located. Okay, जर एक सर्व्हिस रेंडर्ड आहे तो काय करतोय, ट्रॅव्हल करतोय आणि जिथे जर तुमच्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलशी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन विचारले तर सिंपल थिंग, तुम्ही जिथे कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेला आहात, जो लास्ट प्लेस सप्लाय आहे तेच काय असणार आहे, तुमचं प्लेस ऑफ सप्लाय असेल. ठीक आहे. सो 24th पुटअप करा. न्यू दिल्ली. रमेश कुठून स्टार्ट झालाय, न्यू दिल्ली. न्यू दिल्ली. मुंबई. 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 इंटरस्टेट. आणि IGST. क्लिअर झालं इथेपर्यंत. आता ह्या Yes. रेस्टॉरंटशी रिलेटेड ना अजून काही ट्रान्झॅक्शन दिले जातात. म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं बघा की एक असे जे सर्व्हिस रेंडर आहेत किंवा ज्यांची फ्रँचायझी आहे तर ते वेगवेगळ्या सिटीमध्ये काय होतात किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. सपोज आता तुमचा एक टायअप आहे एखाद्या हॉटेल सोबत की तुम्ही नेहमी त्या हॉटेलमध्ये काय करता, स्टे करता. तर अशा वेळी तुम्ही काय करता, तर अरे हा की मला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचंय आणि मला तिथेही काय करायचंय, मला अकोमोडेशनची सोय हवी. तर अशा वेळी हॉटेलवाले काय करतात की अरे हा आमचे हॉटेल वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत किंवा आमची एक फ्रँचायझी आहे, तर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहाल आम्ही काय करू, तसं टायअप करू आणि ते तुम्हाला काय करतील, फॅसिलिटेशन काय आहेत, फॅसिलिटेड आहेत त्या देतील, फॅसिलिटीज सॉरी. देन अशा वेळी तो कुठे कुठे आता तुम्हाला प्रत्येक वेळी असं नाही की आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये कसं होतं की तो एकाच ठिकाणी थांबलाय, त्याचं एकाच ठिकाणी अकोमोडेशन झालेलं आहे, म्हणून जो लास्ट प्लेस ऑफ सप्लाय आहे तो आहे त्याचा प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे, कारण तो मुंबईमध्ये स्टे केलाय त्यांनी. आता काही ट्रान्झॅक्शन मध्ये आहे जिथे तुम्हाला आता इथे माझा ऍड नाही झाला, 25th नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो एकदा बघा. तिथे काय सांगितलेलं आहे, तर वेगवेगळ्या केस दिलेल्या आहेत अकोमोडेशनच्या, की जशी ही आताची पहिली केस आहे सेम, की एक पर्सन आहे तो एका हॉटेलमध्ये अकोमोडेशन साठी थांबलाय, तर ते लास्ट प्लेस ऑफ सप्लाय त्याचा तो असेल. देन सेकंड कंडिशन असेही सांगितली जाते की तो काय करतोय, एका दिवशी एका स्टेटमध्ये आहे, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्टेटमध्ये गेला, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या स्टेटमध्ये गेला, असा तो काय होतोय, तर चेंज होतोय. तर त्यावेळी अशा कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी जर असतील तर तो प्रत्येक स्टेटमध्ये किंवा प्रत्येक सिटीमध्ये किती दिवस राहिलाय, किती रात्र राहिलाय, याच्यावरून काय होणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन हे होईल. ठीक आहे, ते डिटेल तुम्हाला कुठे विचारलं जाणार नाही, बट माहित असावं. ठीक आहे, तर त्याचं कॅल्क्युलेशन हे बेस्ड ऑन तो किती दिवस स्टे केलेला आहे त्याच्यावरती होईल. वेगवेगळ्या कंडिशन फक्त तुम्हाला तिथे लिहायचे असतात. एक आहे सिंपल, ज्याचं लास्ट प्लेस कुठे आहे ते प्लेस ऑफ सप्लाय असणार आहे ऍज पर दी सेक्शन 12. त्याच्यानंतर ऍज पर दी सेक्शन 12 सबसेक्शन 3B नुसार काय सांगितलं जाईल,
जर तो वेगवेगळ्या ठिकाणी स्टे करत असेल तर प्रत्येक ठिकाणी तो किती दिवस राहिलेला आहे याच्यावरती काय असणार आहे कॅल्क्युलेशन केलं जाईल. सेकंड कंडिशन. आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये सांगितलं जातं की त्या हॉटेलमध्ये जे त्यांची फ्रँचायझी आहे किंवा त्यांचे जे ॲग्रीमेंट आहे त्याच्यावरून लमसम काहीतरी ते काय करतात डिसाईड करतात की आमचा जो सपोज सर्व्हिस रेंडर्ड आहे तो तुमच्याकडे जर राहत असेल तर आम्ही लमसम काय करू अमाऊंट तुम्हाला पे करू. तर अशी तिसरी एक कंडिशन काय होते अप्लाय होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड जे असतील सर्व्हिसेस त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला तिथे डिस्क्राईब करायला लागेल. ठीक आहे. आता पुढे बघा. जसं सर्व्हिसेस मध्ये आपण बघतोय की सर्व्हिसेस ह्या एकाच टाईपच्या आहेत का हो? नाही है ना. खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत. जसं आपण म्हणतो की हॉटेल सर्व्हिसेस आहेत किंवा जसं आता आपण म्हणलं की काही ब्युटी पार्लरशी रिलेटेड आहेत किंवा काही म्हणजे काय आहेत इंजिनिअरिंग वाले आहेत, रोडशी रिलेटेड आहेत किंवा कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आहेत. तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की तुम्ही जिथे लास्टला स्टे केलेला आहे किंवा लास्टला तुम्ही जो सप्लाय केलेला आहे जिथे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे तो तुमचा असणार आहे प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी हेच आहे. फक्त आता प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण सगळ्या सर्व्हिसेस कव्हर नाही करू शकत. त्यामुळे लक्षात ठेवताना ह्या गोष्टी फक्त क्लिअर ठेवा. ठीक आहे. आता इथे आपण काय बघतोय बघा. ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल सेक्शन 12 सबसेक्शन 4. आता इथे काय सांगितलेलं आहे सर्व्हिसेस ऑफ रेस्टॉरंट अँड कॅटरिंग, पर्सनल ग्रूमिंग, फिटनेस, ब्युटी ट्रीटमेंट, health service including cosmetic, plastic surgery will be location where the service are actually performed. ओके. म्हणजे तुम्ही जिथे ऍक्च्युअली सर्व्हिस परफॉर्म करताय म्हणजेच काय हो जिथे तुम्ही लास्टला गेलाय तिथे तुम्ही जी सर्व्हिस दिलेली आहे ते तुमचं असणार आहे प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे. लक्षात येत आहे ना? नादिरा? हा मॅडम. ओके. आता इथे काही पार्लरचे किंवा याच्या थोडेसे एक्झाम्पल दिले ते बघूया. 26 आता दिसवायला कुठे गेला 24 एक मिनिट 26 वाले होते राहिले. आता हे 26 आणि 27 याच्याशी रिलेटेड असतील. मिस्टर ए अ बिझनेसमॅन फ्रॉम पुणे डाईन इन अ रेस्टॉरंट ॲट मुंबई. म्हणजे तो डिनरसाठी थांबलेला आहे मुंबई वाईल द बिझनेस ट्रिप. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ अ रेस्टॉरंट सर्व्हिसेस इज द लोकेशन वेअर सच ॲज द मुंबई. ओके. तो कुठे थांबलाय ते काय असणार आहे त्याचं प्लेस ऑफ सप्लाय असणार आहे. सेम इथे पण काय आहे मिस टिमी Bheria, a makeup artist at Calcutta, goes to Jaipur, Rajasthan for doing a makeup of Mr. Simran Kapoor, a Bollywood actress based in Mumbai. So the place of supply, beauty treatment is the location जयपूर. कारण तिने शेवटची सर्व्हिस कुठे दिली आहे जयपूरमध्ये दिली आहे म्हणून जयपूर काय असेल प्लेस ऑफ सप्लाय असेल. ठीक आहे. आता इथे अगेन सेम जसं आपण सांगितलं अप्रायझल रजिस्टर आणि नॉन रजिस्टर. जसं आपण वरती एक पॉइंट मगाशी बघितला की तुम्ही रिसिपियंट रजिस्टर आणि अनरजिस्टर असं जर वर्डिंग दिलं असेल तर त्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असणार आहे. जर अनरजिस्टर असेल तर सप्लायरचं लोकेशनच काय असणार आहे तुमचं प्लेस ऑफ सप्लाय असेल. तो काय सांगितले बघा आता इथे सर्व्हिस ऑफ ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल supply of registered person will be located of the recipient, and when the recipient is not registered the place of supply will be located where the services are actually performed. ठीक आहे. सो फर्स्ट दिलेला आहे DO consultant Mumbai impart GST training to account and financial finance person of Jio Limited, Rajkot, Gujarat at a company's Ahmedabad office.
since the recipient Geo Limited is register. Okay, GOE काय आहे? Register आहे. So the place of supply is location राजकोट, कारण रजिस्टर आहे, दॅट्स राईट. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये. सेकंड मध्ये सांगितलंय मिस्टर सुरेश अनरजिस्टर पर्सन बेस्ड इन नायडा सिन्स अप विथ द एक्सलंट linguistic New Delhi for the training of English training on English speaking at their New Delhi center. So since the recipient also unregistered, recipient काय आहे? Unregistered आहे. So the place of supply location where service are provided. तर सर्व्हिस ऍक्च्युली कुठे प्रोव्हाइड झालेली आहे? न्यू दिल्लीमध्ये झाली. अनरजिस्टर आहेत. ठीक आहे, म्हणून अशा वेळी तुम्ही सर्व्हिस कुठे प्रोव्हाइड केली, म्हणजे लास्ट प्लेस ऑफ सप्लाय तो असणार आहे प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे, आलं का लक्षात? हा 29 नंबरचा नाही, हा क्लिअर झाला का? 29 मध्ये काय सांगितलेलं आहे? अनरजिस्टर पर्सन आहेत, मिस्टर सुरेश अनरजिस्टर पर्सन आहेत, त्याने साइन अप केलेला आहे एक्सलंट किंवा इंग्लिशचा स्कोर, इंग्लिश स्पीकिंगचा जे काही ट्रेनिंग आहे ते न्यू दिल्लीमध्ये प्रोव्हाइड करणं. आणि रिसिपियंट सुद्धा काय आहे? तर अनरजिस्टर आहे, म्हणून त्याचं लोकेशन काय असणार आहे? न्यू दिल्ली. लास्ट प्लेस तोच असणार आहे तुमचा प्लेस ऑफ सप्लाय. देन if Mr. A is a resident of Bangalore, conduct training for the employees of Software Limited companies based out of New Delhi in Shimla Resort located in the Shimla. Then the place of supply of training services shall be in the New Delhi if Software Limited is a registered person. Okay, ते काय आहे? रजिस्टर आहे. So if Software Limited is not registered person, then the place of supply shall be शिमला. जर रजिस्टर नसेल, लक्षात ठेवा, आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे? सर्व्हिस कुठून प्रोव्हाइड केली आहे तुम्ही? बेंगलोर मधून प्रोव्हाइड केली आहे, राईट? सो मिस्टर ए रेसिडेंट बेंगलोर कंडक्टेड ट्रेनिंग फॉर द एम्प्लॉईज ऑफ सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीज बेस्ड ऑन द न्यू दिल्ली. If the Shimla resort located in Shimla, then the place of supply training services shall be New Delhi. If the software limited is registered, जर रजिस्टर असेल तर, आणि जर रजिस्टर नसेल तर काय आहे? कारण लोकेटेड कुठे आहे? ती शिमला मध्ये. सो इफ द सॉफ्टवेअर लिमिटेड इज नॉट रजिस्टर्ड पर्सन, देन द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ ट्रेनिंग सर्व्हिसेस शाल बी शिमला. सो फारसं नका हे करू, इथे काय आहे? लास्ट प्लेस ऑफ सप्लाय. बस, रजिस्टर आहे, अनरजिस्टर आहे, लास्ट प्लेस ऑफ सप्लाय काय आहे? ते असणार आहे तुमचं प्लेस ऑफ सप्लाय. ठीक आहे, लक्षात आलं? ओके, थांबूया आपण इथेच, टाइम संपलाय. बाकी थोडीशी प्रॅक्टिस करा पुढच्या प्रॉब्लेमची. अजून काही वेगळे असतील तर उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे, चालेल. थोडीशी उद्या घेऊ, मग संपवू हे प्लेस ऑफ सप्लाय. थँक्यू.